मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाच्या बातमीनं बुलेटिनची सुरुवात। राज ठाकरे यांनी आमच्या सोबत यावं असं म्हणत संजय शिरसाट यांनी राज ठाकरे यांना ऑफर दिली आहे। 45हून अधिक जागा जिंकायच्या आहेत। राज ठाकरेंनी सोबत यावं असं संजय शिरसाट यांनी म्हटलं। राज ठाकरे आमच्या सोबत आले तर आम्ही स्वागतच करणार असं मंत्री शंभूराज देसाई यांनीही म्हटलं आहे। आनंद आहे। एक मास लीडर आहे राजसाहेब। त्यांच्या सभा चालतात, त्याच्या लाखोच्या सभा ते घेतात आणि काही का असं थोडा बहुत फरक हा होतो। आणि लोकसभा ही आमची प्रतिष्ठेची निवडणूक असल्यामुळे आम्हाला 45+ जिंकायचे असल्यामुळे आम्ही सर्वांचं सहकार्य घेणार आहोत। मग राजसाहेब आले तर त्याचा आनंदच राहील, त्याला वाईट वाटण्यासारखं काहीच नाही। तुम्हाला हा अंदाज कसा आला? अंदाज नाही, यावं अशी आमची इच्छा आहे। कोणताही पक्ष घ्या, एकट्याने निवडणूक लढवायच्या मनस्थितीत नाही। म्हणून कुणाबरोबर जर युतीमध्ये जर लढल्या गेले तर सगळ्यांची ताकद वाढते आणि त्या ताकदीमुळे आपल्या सीट निवडून येतील, हा त्याच्या मागचा अंदाज आहे। ठाकरे परिवाराला शिंदे साहेबांची भूमिका पटलेली आहे आणि माननीय राज ठाकरे साहेब तर निश्चितपणानं एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि हिंदुत्व जे आम्ही घेऊन पुढे चाललोय, जी भारतीय जनता पक्ष घेऊन पुढे चाललाय, तेच हिंदुत्व वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांचं हे राज ठाकरे साहेबांच्या मध्ये आहे। त्यामुळे राज ठाकरे साहेब जर माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या बरोबर, आमचे पक्षप्रमुख शिंदे साहेबांच्या बरोबर जर अशी चर्चा करून त्याच्यातनं काही चांगला निर्णय होणार असेल तर आम्ही सगळेजण माननीय राज ठाकरे साहेबांच्या स्वागताला तयार आहोत।